ए म्हातारे, तुझे डोळे फुटलेत, तुला दिसते का मी कोण आहे ते? होय, अरे मी तुला चांगला वागती, लबाड नीच, लोकांचा पैसे खाणारा भ्रष्टाचारी, संकल्प ढोबळे खोबळे बांटे फंटे, चांगलं माहिती आहे कोण आहे तुम्हाला? ए थेरडे, वर जायची घाई झाली काय तुला? नीट बोल की जरा. माझ्या नजरेवर कशाला गेलास? तिकडे काय मराया नाहीस का? तुला काय करायचंय? गप काम कर. मी माझं बरोबर सरपंच गोळा करत होती ना, तू चालास मधी. मी नाही आलो मधी, तू आलीस मधी. मी चाललो होतो माझ्या वाटानी. कुठल्या वाटेनं रे? ही काय वाट आहे व्हय? तुला काय करायचं नसत्या चौकशा घे, कर की काम कर. अरे तुला तुझ्या आईला चांगली ओळखून आहे मी. एक नंबरचा भानगडबाज माणूस आहेस. काहीतरी भानगड असल्याशिवाय इकडे येणारच होय तू? म्हातारे, तुला ना डोळे नव्हते तेच बरं होतं बघ. का रे? माझ्या लिकीने डोळे दिले, तू तुला बघू नका? अकुताई, आता आहे ना तुझ्या लेकीलाच तिचे डोळे नको होणार आहेत. म्हणजे तिला काय केलंयस का? हसू नको, बोल. मी कशाला काय करू? कामापायी पोटचं पोरग गमावलंय तिने, म्हणून म्हणलं. ए जातो का मुडद्या? निघ आता. जातो. तू कर सरपण गोळा, जवळ आले आता, कामाला येईन. बाबा, आप्पी दीदीला कुठं बघितलं का? अहो आमच्या आप्पी दीदी सातारचे कलेक्टर. नाही, एक येडी बाई दिसली जाताना. ए, तू येडी कुणाला म्हणणार? हा, कुणाला येडी म्हणला तू? आता हाय का, एक येडी बाई दिसली तर दिसली, तेच सांगणार ना. आणि तो आमच्या का चिडतोय, पण काय झालंय काय त्या येडीला, आप्पीला? काय नाही झालं, गप तू. कोणाची तोंड गप करणार रे तुम्ही? आणि कलेक्टर आहे नव्हती, मग तिला शोभतं का असं वागणं? चकुली लागतंय. नडकी मार, नडकी मार. ए चकुली बस. काय म्हणत होता माझ्या आप्पी दीदी बद्दल? तुम्हाला काय हो, तुम्ही तर इथे नुसतं बसत असता. थांब, तुझ्या बापालाच सांगतो, थांब जरा. सांगा की, ते म्हणतील दोनच का मारले, अजून मारायचे नाही का? आप्पी दीदी बद्दल एकदम नीट बोलायचं, आणि ते पण आदराने, कळलं ना? नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही, लक्षात ठेवा. काय मार. आणि हा कट्ट्यावर बसून परत ही कॅसेट लावायची नाही काय? नाहीतर सडकून टाकीन. दीपा दादा, काय झालं आप्पी दीदीला? अशी का करते ती? मला पण काय कळलं ना का चकुले. अरे मला पण बघवत नाही. चकुले, आपल्या दीदीला असं वाटतंय की बाळ जिवंत आहे, पण बाळ तर. हा, ती म्हणते तर आहे, ती म्हणते तर बाळ जिवंत आहे. अगं चकुले, तसं नाही ग. असंच आहे, तिला वाटत होतं ती कलेक्टर होईल, बाकी कुणालाच वाटत नव्हतं, पण ती झाली का नाही कलेक्टर? अगं ते वेगळं आहे ग बाळा. नाही, माझा आप्पी दीदीवर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्या बरोबर जाऊन तुझ्या बाळाला शोधणारच. अगं असं करू नको चकुले. तुम्ही काय पण म्हणा, पण मी माझ्या आप्पी दीदी सांगाय. दाजी नको म्हणलं तरी. घरातल्या सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावून घेतो आधी. हा, आणि बाळाला लागणारे कपडे, दुपटी, त्याला लागणारे डायपर सगळं आणायला पाहिजे आपल्याला. बरोबर. अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही दोघं, तुम्ही तर एकदम हरकूनच गेलाय तर. आता गो बाया, थांबायचं कशाला तावा? अहो सरकार देवानी पारसादच दिला म्हणायचा, सपनीला आणि रुपालीला. त्याच्यामुळं आपण ह्या बाळाला चांगलं सांभाळू. बया, देवानीच नेलं आणि देवानीच दिलं म्हणायचं. काय कुणाचं बाळ आहे हे तरी आपल्याला बघायला पाहिजे ना. सरकार बरोबर आहे तुमचं, माहिती काढली पाहिजे. काय ग आप्पे, हा तू का अशी गप बसलीस? आता घरातली सगळी एवढी खुशीत आहे आणि मग तुझं काय एवढं बारीक तोंड झालंय ग? मावशी, अहो मी ठीक आहे, मी कशाला बारीक तोंड करून बसू? नक्की का? का तुला तुझं बाळ सापडलं नाही म्हणून त्रास होतोय? ओ मावशी, काय बोलताय? तोंडाला येईल ते बराळायचं का? अर्जुन, नको त्यांच्याकडे लक्ष देऊस. घरातल्या कोणाचं काही चांगलं झालं तर सगळ्यात आनंदी होणारी कोण असेल ना, तर ती अपर्णा आहे. वा वा दादा वा, एकदम बरोबर बोलला तू. इथं काय विषय चाललाय माहितीये तुला? उगाच बोलायचं म्हणून काही बोलायचं. चांगलंच माहिती मला. वहिनींनी कोणाचा तरी बाळ उचलून आणलंय. उचलून? अरे काय बोलतोयस काय सुजय? हा, देवळात सापडले. मला वाटतं की आपण असं कुणाचं तरी बाळ घरी नव्हतं आणायला पाहिजे. आणि रुपाली ताईंना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतो ना, त्याचं काय झालं? नाही नाही नाही, आता तिला कुठं पाठवायची गरज नाही. हा, असं कसं म्हणताय तुम्ही? हा, अहो ती कशी वागत होती ती माहिती आहे सगळ्यांना. तिच्यामुळे जर बाळाला काही नुकसान झालं तर केवढ्यात पडायचं ते? अहो नाही काय करणार ती. आता पहिलं बी तिच्याकडे बाळ होतच ना. आता आपल्याला माहितीये की ती भावली होती म्हणून, पण तिने बाळाला किती चांगलं सांभाळलं. तसंच ती ह्या बाळाला बी चांगलं सांभाळल आणि ती आपोआप बरी बी होईल. होय बया,
मला पटतंय मनीचं. हे शोध तर घ्यावं लागणार आहे. त्यात समजा काय कळलं तर काय बाया, त्या बिचाऱ्या रुपालीचं चांगलं होतंय तर कशाला तुम्ही हाडकाठी आणताय फुकट? मावशी, अहो रुपाली त्यांची मानसिक स्थिती गंभीर आहे, त्यासाठी त्यांना डॉक्टरांकडे न्यायचं होतं ना. डॉक्टरांकडे एकदा दाखवलं तर आपल्याला काहीतरी अंदाज येईल. आणि आता तर त्यांच्या हातात खरं बाळ आहे. त्या बाळाला जर काही झालं. अगं त्या रुपालीनं त्या भावल्याला जीव लावला आणि मग खऱ्या बाळाला काय ती काय त्रास देणार आहे का? काय बी काय बोलती का आप्पे तू? होय अप्पे, अगं मला बी वाटतं की रुपाली बरी होईल आता. हो, रुपाली बाळाला नीट सांभाळेल असं मलाही वाटतं. बाळाला जर खरंच आपण आपल्या घरात ठेवणार असू तर नियमाने आपण त्याला दत्तक घेऊया. आले का ह्याचे नियम? म्हणजे बघ ना, कुणाचं बाळ असेल, कुठून आणलं असेल, चोरीचं असेल तर. अजून चोरीचं असेल तर? चोरीचं बाळ असेल तर त्या बाळाच्या आईची काय अवस्था झाली असेल रे? बेकार अवस्था झाली असेल त्याच्या आईची. अगं सोपं नाही. दुसरा काढला असेल तिने, अन्न पाणी सोडलं असेल, माहिती का? नाही नाही नाही, तू ना अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घे ना खरंच. आणि जर ते बाळ चोरीचं नसेल ना तर मग तर आपल्या घरी राहील ते बाळ. अर्जुन, का कोणास ठाऊक असं वाटते की ते बाळ आपल्याच घरात राहणार आहे. राहील बाळीत. पण अप्पे बघ, आता बाळ घरात आले आपल्या, तुला अजून वास होते आल, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन. नक्की? हो अप्पे, नक्की? हो. अप्पे, नाही काही नाही. पाणी प्यायला आले ना तेव्हा आवाज आला. काही नाही. खोटं बोलतीये का अप्पी? का बरं? मग उठला असेल जरा म्हणून रडला असेल ना. पण आई गाढ झोपला होता तो. हो ना. चला आपण आता आंघोळ घालू, छान छान आंघोळ घालू बाळाला. हो चला मी पिऊन निघतो. सुजया, आजकाल तू एवढंच म्हणत असतो, हा? येतो आणि जातो आणि चल पिऊ. आता तुमचं घर आहे सरकार, तुम्हाला अजून काय बोललेलं चालतं का? चल पिऊ. अर्जुन, तू बाळाला नाही घेतलंस? हा घेतो की. काकाकडे द्या. शौकशा. गोडे बाळ दादा. मी निघतो कामाला, बघतो काय सापडते का, शोधतो. काय शोधायचंय भाऊजी? अगं काय नाही, तू हे बघ लिस्ट बघ, बाळासाठी काय राहिलंय का आणायचं. अर्जुन तुझा. हो, बाळासाठी पावडर लिहिलीच नाही तुम्ही. अरे हो, पावडर लिहायचीच राहिली या ठिकाणी, लिहितो. आता बाळाला दूध लागते, पण हळूहळू त्याला खायला सुरू करायला लागेल ना, ते पण आणायला लागेल आपल्याला. रुपाले, ऐक ना, अगो बाळाच्या आवाजाने बाया घर कसं भरवून गेल्यासारखं झालंय ग.
ह्या घराला सुखाचा दिवस फक्त तुझ्यामुळं तुझ्या बाळामुळं आलंय बघ. बर, बाळाची आंघोळ चालली वाटतं. हा, तुला माहितीये आंघोळ कोण घालते? कोण? बाळाची आजी. आई चांगलं चोळून वळून आंघोळ घालतात बघ त्याला. ठीक आहे, त्याचेच कपडे घेऊन निघाली मी. ते सगळं चांगलं आहे, पण मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती. काय? आपल्या बाळाला रोज काजळ तीट करत जा बर का. अगं ते तर रोज करतोच की आपण आंघोळ झाल्यावर. नाही नाही नाही, बाळाची रोज दृष्ट बी काढत जा बाया. म्हणजे आता काय आहे रुपाले, असं बोलू नये आपण, पण मला ना बाळाची लईच काळजी वाटते ग. आता दृष्ट लावणारी लोकच आपल्या घरात आहे म्हणलं, आता काय करायचं ना. घरात कोण? तुला माहित नाही वाटतं? तू बघितलं नाहीस का? अपर्णा. कशी बघत होती ती तुझ्या बाळाकडं. हा, मला शंका होतीच तिच्यावर. मी नाही देणार माझ्या बाळाला तिच्याकडे अजिबात. अगं काय नाही, आपली आपण काळजी घ्यायची. तुला सांगते, तुला काल बी तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवून ती तुझ्या बाळाला जवळ घेऊन बसणार होती. काय? हा, मग आता तू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बाळ घरात एकटं राहील ना, मग त्याला ती अशी जवळ घेऊन बसणार होती, माहितीये का? नाही नाही, मी नाही देणार माझ्या बाळाला अजिबात तिच्याकडं. द्यायचं तर सोडच, पण तिला आजूबाजूला फिरकू बी द्यायचं नाही. त्या आप्पीची सावली बाळावर पडली नाही पाहिजे रुपाले. तान्या बाळाला ना लगेच नजर लागते ग, काय बी होऊ शकतो बाळाला. हा, मग काय. त्याच्यामुळं तू अजिबात माग हटायचं नाही काय. नाही नाही, मी माझ्या बाळाच्या आजूबाजूला अपर्णाला फिरकूनच नाही देणार. हा, बाळाची आंघोळ झाली असेल ना माझ्या, मी कपडे देऊन येते. हा, दे. छान छान शंभू केली. आता आमच्या बाळ कपडे घालणार. चला चला चला, कपडे घालूयात. आमचं बाळ मोठं झालं, कपडे छोटी झाली बाळाची. हो, बाळ मोठं झालं आमचं. आई म्हणून म्हणत होते ते कपडे घाला की बाळाला. अगं होय रुपाली, स्वप्नील अजून आला नाही ना, तर घाल की हे कपडे. आई, मी तुम्हाला पण सांगून ठेवते, ह्या अपर्णाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर. अगं रुपाली, काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी घेतली का कधी स्वतःच्या बाळाची काळजी? गरोदर असताना पण हिला कामाचंच पडलेलं असायचं, आणि डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी तर दंगलीत पण गेली होती. अगं बास कर आता. आई, ताई तुम्ही कपडे घाला बाळाला. हवं तर मी इथे नाही थांबत. आई, हिला जायला सांगा इथून, तरच मी घालीन कपडे. हा रुपाली, अगं मी जाते. मला सांगत होता आपण हा निर्णय नको घेऊ, पण मी नाही ऐकलं त्याचा. आई, मी चुकले का हो? बाई, मी खरंच चुकलीये. अगं गप आप्पे, गप. अगं असं तू स्वतःला पोसू नकोस, त्याने तुलाच त्रास होईल. अगं मला माहिती आहे की मलाच काय, तू घरातल्या गावातल्या कुणाला बी विचार. आप्पे, ह्यात तुझी काहीच चूक नाही. तू काम करत होतीस त्याचा उलट मला अभिमानच आहे, म्हणून तर मी तुझ्या संग येत होती ना. अहो आई, पण आता हे बाळ आणि होय आप्पे. अगं एवढा मोठा धक्का बसल्यावर असं होणारच की. आपल्याला सतत वाटत राहतं बघ, पुढे जाऊन काहीतरी बदलेल, काहीतरी नवीन घडल, पण असं नसतं आप्पे. आता मागं बघून नाही चालणार बाई. आई, आता आपल्या घरात ते बाळ आलंय ना, मग मला अजूनच मी होणार तसं. अगं तू बी माणूसच आहेस की, तुला बी वाटणारच की. पोरी, पण तू एवढी चांगली आहेस ना की तुझं सगळं चांगलं होईल बघ, अगदी सगळं. आताच बघ की, अगं बापूंनी आणलेले कपडे आपल्या बाळाला घातले. अगं किती चांगले बसले ते कपडे. असं वाटतंय की त्याच्यासाठीच बनवले होते. हा, आता कशी हसलीस? अशीच हसत राहा पोरी. हा ना, काळजी नको करूस, सगळं काही चांगलं होईल बघ, अगदी सगळं.
ए अगं ही तर फक्त सुरुवात आहे, तू बघच. त्यांना मारायला चालले ती. कोण म्हणलं? गावातील लोक म्हणत होती आणि मंदिराकडे तर लय जण म्हणत होती. छकुल्या, अगं गावातली लोक काय बी म्हणताल, आपण कशाला मनावर घ्यायचंय बाळा? हा गावातली लोक म्हणत होती बापू मला नाही हो खपत आप्पी दिदीला कुणी काय म्हणलेलं. अगं पण चकुले दीदीला पण कळायला पाहिजे की ग. तिचं काय चुकतंय ते पहिल्यांदा. बर हो तू शांत हो. बापू मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा बोलून घ्या दीदीशी. मी कसं बोल दिप्या, अरे सुषमा नाही तर मग आपल्याला थोडे दिवस मदतीला बोलवून घेऊयात की आपण. हा एक नंबर आयडिया आहे. तुम्ही घ्या बोलून तिला आणि तिच्याशी बोला. तिला म्हणा तू परत कामाला लाग, जेणेकरून काय होईल तिला या सगळ्यातनं बाहेर पडायला मदत होईल. होय ती कलेक्टर झाली ना कोण काय बोलायचं नाही तिला, सगळे घाबरतील तिला. कोण काय म्हणलं ना तरी मी हायच, एकेकाला चांगलं बघीन. हा अगं चकोल्या, आपली दीदी कलेक्टर आहे का नाही, ती चांगलं काम करते का नाही? ती एकदा चांगलं काम करायला लागली ना की लोकांची तोंड आपोआपच बंद होतील बाळा. सांगायची गरजच नाही, कशाला काठी घ्यायची. टाक बरं ती. हो ना. बाळाच्या आई वडिलांचं काय कळलं का? नाही हो. अर्जुन, अरे मी ह्यांच्याशी आता आप्पीविषयीच बोलत होती बघ. अर्जुन, आप्पी आज लई रडली बघ. अरे बाळाच्या गोष्टी आठवून आठवून रडत होती पोर. आता ठीक आहे का? मोकळी झाली आहे मगाशी. मी बी समजावून सांगितलंय तिला, पण तिला लई त्रास होतोय रे. हो ना काकी, काय करावं मला कळानच ग. अर्जा, बाळ गेलंय हे तिने समजावून घेतलंय ना? समजून घेतलंय सरकार, म्हणूनच जास्त त्रास होतोय तिला. तिला आता आधाराची गरज आहे. काकी आता तिला फक्त आधाराची गरज नाही. आज देवळापाशी अक्कूताई भेटली, मला म्हणत होती आमची आप्पी कामाला कधी जा. म्हणजे म्हणली तिच्यामुळे डोळ्याचं ऑपरेशन झालं, दिसायला लागलं, काय बघायला लागते. आमच्या आप्पीला आम्हाला कामाला जाताना बघायचं. काय घरात पण बाळ आलंय ना, त्यामुळे बाळाच्या गोष्टी आठवून त्रास होणार काकी तिला. सरकार मला तुमच्याशीच बोलायचं होतं जरा. आप्पी परत कामाला गेली तर कसं वाटतंय तुम्हाला? काय अर्जा, ती कामावरून आता घरी काय हे तुला माहिती आहे? हो सरकार, पण गोष्टी तिला आता कळून चुकल्यात ज्या काय त्या. तसं नाही अर्जा, अरे कलेक्टर आहे ती. तिच्या हातनं एक जरी चूक झाली ना तरी लई लोकांचं नुकसान होईल. नाही 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 सरकार, असं नाही होणार, मला गॅरंटी आहे ना. आता तिला त्रास होत होता, बाळ करत होती, तरी पण तिने तिचं काम चोख केलंय. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करणार आप्पी, मला माहिती. आप्पीकडून कामात कुचराई कधीच नाही होणार. तिचं कामावर प्रेम आहे. तू बोलून बघ तिच्याशी. हा, तिची जर इच्छा असेल, तिला वाटत असेल तर मग जाऊ दे तिला कामावर. मी बोलतो तिच्याशी. वय खरंय. अरे मी तर म्हणते त्या बाळाचा काय आगे पिछा नसल ना तर ते बाळ आपलं बी होऊ शकतं ना, आणि त्याच्यामुळे आपली रुपाली बी बरी होईल. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. नाही नाही दादा, बाकी पण गोष्टी असतात तशा. मी एक काम करतो, आज उद्यामध्ये काय माहिती मिळते का बघतो. नाही झालं तर एक रितसर कंप्लेंट लिहून घेतो, म्हणजे बाळ सापडल्याची नोंद करून घेतो. मग ठेवता येईल बाळाला आपल्याकडे. काय सांगतोयस अर्जुन? मग तू तक्रार नोंदवूनच घ्या ठिकाणी. हा मग काय तर. आता ते बाळ आपल्या घरातलं असंच समजा, आणि त्याच्या भविष्याच्या तयारीला लागा सगळी जण. हा रुक्मिणी, अगं तू म्हणली होती का नाही की बाळ घरात आल्यावर घरातलं वातावरण लई चांगलं होईल. मग बघच आता. अगं वय म्हणे ते मी आत्ता पण म्हणते. मला याचा पायगुण लई चांगला वाटतोय बघा. हो पण इतकी घाई नको करायला ना, उद्या काय अडचण आली तर मग. बया बया बया, शुभ बोलणाऱ्या तर मांडवायला लागली आग, अशातली तारा आहे तुमची. अहो रुपालीचाच विचार करून बोलतोय मी. उद्या खरंच बाळ द्यायची वेळ आली ना तर लय अवघड होऊन बसेल ना मग. अहो काय होणार नाही, मी सांगते ना, काय बी होणार नाही. स्वप्नील, तू म्हणत होता का नाही की देवानी मला लय त्रास दिलाय, लय त्रास दिलाय. आता बघ, आता देवानी तुला परत बाप बनवलाय का नाही ते. अहो सगळं तुम्हीच ठरवू नका हो. हा हाय का आता? आता मी चांगल्याच गोष्टी बोलते ना. मावशी, असं कुणाचंही बाळ सापडलं आणि ते घरी घेऊन आलो म्हणजे ते आपलं होतं असं नाहीये. नाहीतर काय, उद्या यातून तिसरंच काय घडलं तर मग? अगं काय नाही, अशी लय बाळ लोक सांभाळतात माहितीये का. आता तिकडं त्या महाभारतात कर्णाचंच घ्या की.
हे बघा, आपण सगळं जे काही करायचं ते कायदेशीरच करू. अर्जुन, तू तोपर्यंत तक्रार तरी नोंदवून घे, बाळ सापडले. आपल्याला हे महिला आणि बाल कल्याण विभागाला कळवायला पाहिजे, नाही का? अप्पे, नाही का ग? हा. आप्पे, तू का ग अशी नुसती गप उभी राहिली? हा, का एवढं सोन्यासारखं बाळ घरात आलंय आणि तुला आनंद झालाय असं तर काही दिसत नाही तुझ्या तोंडावून ग? हा, हो झाला की मावशी आनंद. नाही मग बोलत का नाही तू? काय मी विचार करत होते. अगे विचार काय करते तवा? हा, उलट स्वप्नीलचं अभिनंदन कर, अभिनंदन. आता तो परत बाप झालाय. स्वप्नील सर, अहो खरंच मनापासून अभिनंदन. आणि अहो मला माहिती आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आणि रुपालीताई खूप चांगले आई बाबा व्हाल. तुला विश्वास आहे ना? मग झालं तर. मला आता बाळाला बघू वाटतंय आणि रुपालीला पण सांगतो मी. हे तिला काय सांगणार? बाळाला झोपवते ना मी. अगं झोपलं होतं ना मगाशी? हा, झोपलं होतं पण परत उठलं आणि आता झोपतच नाही, ऐकतच नाही माझं. आगाऊच झाले बाळ आता. मी आहे ना त्याचा बाबा. तुम्ही तुम्ही घेणार बाळाला? घेणार पण आणि झोपवणार पण. आणि इकडे सावकाश. काय झालं बाळाला? झोप येत नाहीये? खेळणी हवीत? काय हवं खेळण्यात? आम्हाला विमान पाहिजे. आणि भुर्र जायचं का? हा, विमानात बसणार, भूर जाणार. कोण कोण जायचं माहितीये का? बाळ, बाबा आणि आई. बर, मग उद्याच आणतो विमान. आणखी काय पाहिजे? बाळा, बघितलंस का तुझे बाबा किती खुश आहेत आज? केवढासा जीव आहे ना ग रुपाली. कसं काय कोणी याला मंदिरात ठेवून गेलं असेल? मंदिरात म्हणजे? अगं म्हणजे मंदिरात गेलो आणि सगळं छान झालं नाही? हा, असं होय. पण ठेवून दिलं का म्हणाला तुम्ही? चुकून म्हणालो मी. आणखी काय पाहिजे बाळाला? हा, आम्हाला अजून गाड्या पाहिजेत, खुळखुळा पाहिजे आणि रंगीबिरंगी फुगे पाहिजेत. बर. आणि सगळ्यात जास्त बाळाला आमच्या काय पाहिजे माहितीये का? सगळ्यात जास्त काय? बाळाचे बाबा आणि आई. ते तर कुठेच जाणार नाही. कधीच? मग उद्याच सगळी खेळणी आणतो की नाही बघ घरात. खरंच? बाळाला जे पाहिजे ते सगळं आणून देईन. तुम्हाला आपल्या बाळाशी बोलताना असं पहिल्यांदा बघतेय मी. अगं मी पण पहिल्यांदाच असं बाळाला जवळ घेतलं ना. बघ तू, मी त्याला काही कमी पडू देणार नाही. त्याला जे जे हवं ना ते सगळं आणून दे. आणि मला काय पाहिजे माहितीये? काय? मला आपण तिघं कायम असं एकत्र असलेलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस रुपाली. आपल्या आयुष्यातलं दुःख आता संपलंय आणि हे गमावू नये म्हणून मी काहीही करायला तयार आहे. काही. नाही 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 अर्जुन, अरे हे ना एवढं सोपं नाहीये. मलाच भीती वाटते आता. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मला घरी थांबायला. अर्जुन, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे. मी त्या दिवशी वेड्यासारखी त्या ऑफिसमध्ये. त्यासाठी स्वतःला नको नको तू. अर्जुन, कलेक्टर या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुला? पण हे बघ, तुला जे काय होत होते ते भास होत होते, हे कळलं ना तुला आता? हो अर्जुन. हा, मग आता तू सिद्ध करू शकतेस ना. तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस आणि तू हे सिद्ध करू शकतेस की तुला भास होत होते. आणि तू जे रुपाली बहिणींना म्हणलीस ना ते घरच्यांना पण पटल आणि तुला परत ऑफिस पण जॉईन करता येईल ना. मला वाटलं तू चिडलायस. का? मी आईंना बाळाविषयी बोलले म्हणून. असं कसं चिडेल मी अप्पे? अप्पे बघ, मला गोष्टी कळत नाहीत अशातला भाग नाही. फक्त तुला समजून सांगितलं आणि तू नाही ऐकलंस ना तर मग त्रास होतो. मी करेन या सगळ्याचा विचार. आणि मी फक्त तुला ऑप्शन दिला, म्हणजे तू जा ऑफिसला, जाच असं नाही काय कंपल्सरी नाही.
मग तुला वाटलं ना की घरी थांबावं, आराम करावा, तर तसं कर. अर्जुन, तुला एक गोष्ट खरी सांगू का? मला ना बाळाची काळजी वाटते रे. म्हणजे ताई जर एकदम नॉर्मल असताना तर मला काहीच टेन्शन नव्हतं, पण ताईंची तब्येत नेमकी बरी नाही आणि बाळ घरात ते बरोबर आहे तुझं आप्पे. म्हणजे फक्त वहिनींना बरं वाटतंय, आपल्या सगळ्यांना चांगलं वाटतंय म्हणून वहिनींची मानसिक स्थिती बरी नसताना आपण त्या बाळाला त्यांच्याजवळ ठेवणं जरा रिस्की आहे. आणि जर ताई नॉर्मल असताना अर्जुन, तर मी स्वतः ताईंसाठी उभी राहिली असते. तुला माहिती आहे की हे. तू बरोबर बोलते आप्पे. आपण एक काम करू, उद्या स्पष्टच बोलू. दादाला सांगू की बघ दादा, वहिनींची तब्येत जर ठीक नसेल ना तर बाळाला त्यांच्याजवळ ठेवणं योग्य नाही. आता मी तुम्हा दोघांना माझ्या डोळ्यासमोरून कधीच दूर जाऊ देणार नाही. अरू, या घराचा खरा वारस तूच आहेस. इथली सगळी संपत्ती तुलाच मिळणार आहे. आणि बघ, अजून एक गोष्ट, घरातलं कोणच तुझी बाजू घेणार नाही ह्या विषयाबाबत, पण मी आहे तुझ्याकडे. मला माहितीये तू जी करतेस ती योग्य करते. कसं म्हणतेस आपण ना तू? अगं ते लोक शोधत आले तर त्यांना कळणार ना रुपालीची ही अवस्था. अहो, मग आपण ताईंना बरं करूया की. तू बघतेस ना, रुपालीत सुधारणा होते. आता इथं बाळाशी खेळत असताना सुद्धा आत गॅसवर भाजी करपतीये हे नुसत्या वासावरून सांगितलं. आणि किचन मध्ये असं काही घडतंय असं वासावून सांगणारी फक्त रुपाली होती, जी आज कितीतरी दिवसात दिसलीये. बघितच ना, ती बाळाला बाहुली दाखवत होती, खेळवत होती, बाहुली आहे म्हणत होती. बाहुली तिच्या हातात येऊन सुद्धा तिला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही. सरकार ऐका ना, अहो हे सगळं मान्य आहे की मला, पण ताईंना अजूनही असं वाटतंय की त्या बाळाला त्यांनी जन्म दिला आहे. मग काय होतंय असं वाटलं तर या ठिकाणी, पण ती नीट सांभाळते ना बाळाला. आणि मी पण आहे ना, मी पण सांभाळतोय. आणि खरं तर आपण सगळेच आहोत ना. दादा, मुद्दा तो नाहीये. पण तुम्ही दोघं दत्तक घेण्यावर का अडून बसलाय? सर ऐका ना, आपण जसं म्हणतोय ना, त्यामुळे भविष्यात कसलीच अडचण येणार नाही. आपण ना तेव्हा मला माहित नव्हतं हे सगळं करावं लागणार आहे म्हणून, पण आता माझा स्पष्ट नकार आहे. बघितलं का आप्पे? ऐकलं ना? नाही, जिथं तिथं निस्ता कायदाच नाचवत असतीस तू. एक मिनिट. दादा बघ, मला एक सांग, उद्या ह्या बाळाचे खरे आई वडील आले, काय करणार आहे आपण? अर्जुन, मला नाही वाटत ते येतील. आणि हा, अरे नाहीच येणार ते कशाला येत्याल? त्यांनी टाकलंय त्या बाळाला. हे बघा, जेव्हा बाळाला आईची गरज असते ना, अशा वेळी जर त्यांनी बाळाला टाकलं तर नंतर कशाला येतील त्या तडफडायला परत? हे बघा माझं ऐका, यात खरंच खूप मोठी रिस्क आहे. अपर्णा, आपण रुपालीची तपासणी केली आणि त्याचे रिझल्ट नीट नाही आले तर सगळं अवघड होऊन बसेल बघ. अरे त्याच्यासाठीच चालेल हिची ही थेर. नाही, मला बाळाला गमवायचं नाहीये. नाही स्वप्नील, तू अजिबात काळजी करू नकोस. बघ, आजवर मी फक्त तुला त्रासच दिलाय, पण मी शब्द देतो तुला, हे बाळ इथंच आणि या घरातच वाढेल. आणि हा या हंबीरराव कदमांचा, या सरकारांचा तुला शब्द आहे. सरकार अहो, अप्पे, हा निर्णय स्वप्नील घेणार होता आणि मला वाटतं तो त्याने घेतलाय. बस ठीक आहे, हा विषय आपण इथंच थांबू. नाही, लई कायदा सांगत होतीस ना, आता बस बोंबलत. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी. कायद्यानं केल्यानं तुमच्या घरात दंगा दिंगाणं होणार आहे हे तुम्हाला माहितीये, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की कायद्यानं करायचं. लय भारी वाटतंय बघा साहेब. म्हणजे आहे का नाही साहेब, मला तुमचे पहिले दिवस आठवतात बघा. संपलं द्यायची चुके, सोडून दिलं आपण. पण आता काय करायचं मला तीच कळ. म्हणजे ना, त्या पोराच्या आईबाप एक तर गावले पाहिजेत पटके.
म्हणजे काय होईल ते बाळ त्यांच्याकडे देता येईल. जर नसेल तर जे काही क्लिअर झालं पाहिजे, म्हणजे रीतसर बाळ आपल्याकडे ठेवते. साहेब तुम्हीच म्हणताय ना बाळ आल्यानं घरात सगळं आनंदात आहे म्हणून. अरे हो, पण ते आत्ता यायची चुकी, त्या बाळामुळे पुढं घरात राहणार याची मला गॅरंटी आहे. साहेब मी काय करतो, परत एकदा गावात जातो आणि सगळं बघून येतो. बघा बघ 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 जरा नीट बघ. काय एखादा जरी पॉईंट सापडला ना आपल्याला काहीतरी गावलं नक्की, त्यामुळे नीट बघ. साहेब तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना असा विचार करा की बाळ देवानच पाठवलंय तुमच्यासाठी आणि तोच पुढचा मार्ग दाखवेल की. मग काय माहिती आता कोणी पाठवले. बरं जाऊ दे, तुला कामाला मी जरा महिला बालकल्याण विभागात जाऊन येतो. ओली माझी चकुले ते किती मस्त मस्त हिलो झालं आमच्या. काय झालं, काजल लावलं माझ्या बाबूने, अशी काली टिटी लावली आणि काय केलं, पावलं लावली. पावलं लावून मस्त मस्त तयार झालं माझ्या बाबू. हो ना. हो, आजीने किती छान छान आवरले आमच्या बाळाचं. छान कपडे घातलेत. आता आम्ही छान आवरले ना, आता आम्ही भूर जाणार. आशा आहे होय. मग आम्ही आहे ना बाबाने आणलेल्या विमानात बसून भूर जाणार. अगो बाई, विमानातून भूल झाला माझ्या बाबू. भूल जाणार. आजीला नेणार ना तू, आजीला नेणार ना. मी बघ काय. आई तुमचं झालं असेल ना तर मी बाळाला दूध पाजते आणि मग झोपवते. काय ग रुक्मिणी, नाही आता तर तू बाळापासून हालतच नाहीस ग. अगं काय सांगू म्हणे तुला, मला याला खाली ठेवू वाटतच नाही बघ. हो मग सांग की तुझ्या धाकट सुनाला नीट समजावून. ताई हे कोमट दूध आहे, दे इकडं, मी पाजते. रुपाले, आपल्या बाळाची रोज दृष्ट काढत असतीस ना ग तू. हो मग रोज काढते मी बाळाची दृष्ट. नजर लावणारे हितच आहेत ना. म्हणूनच म्हणलं मी. म्हणे रुपाली असं का बोलताय तुम्ही तिला. ए अगं तिची नजर तर बघितली का तू. आई खरंय हा, आपण जशी बघती ना माझ्या बाळाकडं मला अजिबात नाही आवडत. रुपाली अगं असं बोलू नकोस ग, आपली लई चांगली आहे बघ. लगी लई कौतुक नको करूस तिचं. आई मागं काहीतरी पडलं का, आवाज आला. अरे देवा, अगं नारळाची जावळी पडली वाटतं. म्हणे चल चल, अगं कपडे वाळत घातले ते खाली पडले असतील. ए मी अगं हो तूच, चल उठ उठा ये. थांबालीच रुपाली. हा ये म्हणे. बाळा घाबरू नको, मी आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. हो माझ्या बबड शोने माझ्या. हे बघ कसं वाजते, छान छान वाजते ना, डुम 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 डुम. बाळ कोणासारखं तरी दिसतंय. विमान आहे विमान. कसं जातं विमान. भले एक गोष्ट लक्षात ठेव, तू ना तिला तुझ्या बाळापासून एकदम लांब ठेव. अगं तिची नजर आहे तुझ्या बाळावर. नाही नाही आई, तिला ना असं सांगून कळणारच नाही बघ. तिला तिच्याच भाषेत सांगायला लागणार आहे. म्हणजे कसं ग. मी सांगते बरोबर, तू नको काळजी करू. हा चला बाळाला दूध प्यायचं, मम्मम करायचं. चला. रुपाले काय झालं. मला ना काही कळणच झालंय बघ. मला ना बाळाच्या जागेवर भावली दिसली आता. काय. हो म्हणूनच मी दूध पाजायचं थांबली ना. अगं रुपाले, अगं असं काय करती. अगं हसतं खेळतं बाळ आहे तुझ्या पुढे, बघ की जरा तू. मला असं वाटलं की मी भावलीला दूध पाजते. आई मी आधी कधी भावलीला दूध पाजले का ग. अगं रुपाले, तुला आठवतंय ना
तूच बाळाला जन्म दिलाय म्हणून. हं? अगं हा तूच दिलाय. अगं असं काय करते? मला हीच गोष्ट नीट आठवत नाही ग. रुपाले, तू जर अशी वागायला लागली ना तर तुला तुझ्या बाळापासून लांब करतेली घरातली लोक. मग तुला चालेल का? का? मग आता तू बाळाला भावली म्हणायला लागल्यावर अगं कसं होईल ग? नाही 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 नाही, माझ्या बाळापासून मला कोणच लांब करू शकत नाही. हा, कोणीच नाही माझ्या बाळापासून लांब करू शकत मला. म्हणून आता तू एक गोष्ट लक्षात ठेवायची बघ. तुला ही जरी भावली दिसत असली, भावली वाटत असली ना, तरी बी तू ठामपणे सांगायचं नाही नाही हे माझं बाळच आहे म्हणून. काय? हा हा हा. आणि ऐक, आता हे जे काय मला बोललीस ना, हे घरच्यांच्या समोर अजिबात कुणाला बोलू नको बर का. ते अपिट्ट पुन्हा आहे ना. नाही 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 बोलणार मी कोणाला. हा, अजिबात नाही सांग. साहेब मंदिराकडचा सगळा परिसर पिंजून काढला. अहो खालच्या आळीला सुद्धा जाऊन आलो. कुणालाच काहीच माहित नाही असं कसं होईल चिंचुके? कुणीतरी काहीतरी बघितलं असेल ना. साहेब जी काय केलंय का नाही लय गुपचूप केलंय बरं का. आमच्या वहिनींना नेमकं तेव्हाच जायचं होतं देवळात. वहिनी मंदिरात जाणार आहेत. ती नेमकं कोणाला माहित होतं? त्या अँगलनी पण विचार करून बघितला मी चिंचुके. मला विशेष काय गावलं नाही. म्हणजे बघ ना, वहिनींना ते बाळ देऊन कुणाला काय मिळणार आहे? आणि मुळात वहिनींना ते बाळ द्यायला आणलंच कोणी, कुठून? ती बी आहेच म्हणा. माझा ना चिंचुके आडकित्ता झाला, आडकित्ता. दोन्ही बाजूनी कसाट्यात गावलोय. एका बाजूला दादा वहिनींचा आनंद आहे, दुसऱ्या बाजूला एक काम आहे. चिंचुके ती नोंद करून घ्यायची का नाही मला तेच कळा. नोंद करून घेतली ना, सगळ्यात जास्त घरातले रागवणार आहेत माझ्या, माहिती का तुला? नाराज होणार. साहेब म्हणजे ही नोंद महिला बाल कल्याण विभागाकडेच जाते ना? तीच तर. आणि मी काल चौकशी करून बघितली, कोरेगावला यायला इकडे तिकडे फोन करून बघितली, काहीच कुठंच काहीच गावलं नाही. साहेब तुम्हाला एक बोलू का? बोल बाबा बोल. एक नाही 10 गोष्टी बोल. माझं ना डोकं फुटायची वेळ आली, माहिती? माझ्यामुळे दादा वहिनींना त्रास नाही झाला पाहिजे रे. आणि मला माझ्या कामाची पण बेईमानी नाही करायची ना. आता साहेब मला सांगा, अपर्णा मॅडम तुम्हाला शिक्षा घ्यायला लावत होत्या, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काय वाटत होतं? ही शिक्षा नको घ्यायला. पण कायद्याच्या कचाट्यातनं तुम्ही निर्दोष सुटला का नाही? चिंचुके राजू आबनावीनी साक्ष बदलली म्हणून सुटलो मी. पण मला सांगा, वहिनी शिक्षा घे हे कधी सांगत होत्या? ज्यावेळेस त्यांच्या पोटात बाळ होतं तरी त्यातनं मार्ग निघाला का नाही? चिंचुके मला काम माझं करायचंय रे नीट, पण हे पण घरात गोंधळ होणार आहे हे तुम्हाला माहिती. चिंचुके मला काळजी काय वाटते माहिती? वहिनीत ना त्या बाळाला आपलं बाळ म्हणायला लागलं. आणि उद्या जाऊन जर काय झालं ते बाळ परत द्यायला लागलं ना, तर वहिनींची काय अवस्था होईल ना हे फक्त आमच्या घरच्यांना माहिती. साहेब ही सगळं बरोबर आहे, पण आपण सत्तेची बाजू नाही सोडली पाहिजे बघा. हा चिंचुके, पण हे सगळं फुटणार कोणावर आहे माहिती का? आप्पीवर फुटणार आहे, माझ्यावर नाही. तिने सांगितलं होतं जे काय करायचं लिगली करायचं म्हणून. ह्या आधीच बाळाच्या विषयामुळे ती कच्ची झालेली आहे, परत त्यात हे आलंय नवीन काहीतरी. साहेब आप्पी मॅडम लय खमक्यात. अहो ती घेताल स्वतःला सांभाळून. ती घेईल रे सांभाळून, पण तिला त्रास नको व्हायला, मला एवढंच वाटतंय, बाकी नाही. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही नोंद करून घ्या. जर तुम्ही नोंद केली नाही ना तर त्याचा त्रास जास्त होईल मॅडमला. खरंय चिंचुके, सत्याच्या मार्गावरून चालायचं म्हणलं ना लाख अडचणी येते तरी शेवट गोड असतो याचा. बेईमानीचा रस्ता आहे ना सुरुवातीला लय गोड वाटतो. अर्जुन अरे एका जागी बस की. अर्जुन आपली मला आले टेन्शन. मग फेऱ्या मारून कमी होणार आहे का? असं नाही कर. अरे जरा शांत राहतोस का? काहीतरी मार्ग निघेल की. आप्पे आपल्या दोघांना पटणारा एकच मार्ग निघू शकतो यातून. काय? सापडलेल्या बाळाची नोंद कर. मग हे सगळं कळतंय की तुला, मग कर नोंद. दादा वहिनींना माझ्यामुळे त्रास झालेला नकोय का मला? एक तर एवढ्या वर्षाने त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद आलाय आणि त्यात माझ्यामुळे परत दुःख, मी वाईट होईल माहिती. मला तर वाटतंय रुपाली वहिनींना आहे ना समजून सांगणं सगळ्यात बेस्ट. म्हणजे आता लगेच नोंद नाही करायची असं? आता थांबायचंय का? दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे आप्पे. आणि हे बघ जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. खरं तर बाळाची नीट काळजी घेतली जाते आपल्या घरात, त्यामुळे तेवढं तर करू शकतो ना आपण. हा हे पण पटतंय मला, पण अर्जुन रुपाली वहिनींना समजायचं कसं? त्यांना जरा काय बोलायला गेलं ना चिडतात त्या, आणि त्या चिडल्या की घरचे रागावतात. म्हणजे सगळीकडून आहे ना गोष्टीच झाली. शांत.
बापू काय म्हणतात माहितीये का, रात्रीच्या प्रवासात दूरवर अंधारात काय असेल याचा अजिबात विचार करायचा. लाईटच्या प्रकाशात जेवढं दिसतंय ना तेवढाच विचार करायचा आणि हळूहळू हळूहळू पुढे जात राहायचं. पण रस्ताच संपला तर काय करायचं? दुसरा मार्ग शोधायचा. निघतो की मार्ग. घरच्यांच्या विषयात पडलं ना की आपण बिनकामच वाईट होता. अजून असं कसं बोलतोयस तू? आपलं घर आहे, आपली माणसं आहेत ती, आणि त्यांना जर एखादी गोष्ट कळत नसेल तर आपणच समजून सांगितली पाहिजे का नाही? वैताग येतो कधी कधी. असं वाटतं ना जाऊ दे, कुणाला काय समजायला नको, काय नको, आपलं आपण. अर्जुन, हे बघ जरा वेळ लागेल पण सगळं चांगलं होईल. शांत, तू इकडे बरं. ये इकडे. इथे झोप. ये. अपर्णा प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडतो. आपण तिला काही खरं सांगायला नको प्लीज. सर, बघितलं का आप्पे, मी काय सांगत होते तुला, पण तू ना ऐकतच नाही अजिबात. हो मावशी, हे सगळं कशासाठी चाललंय माहिती ना तुम्हाला? अरे पण त्याचा काय उपयोग आहे? मावशी तुम्ही जरा थांबा. अपर्णा प्लीज, आपण तिला काहीच नको सांगायला खरं. तुम्ही तिच्या पुढे हात का जोडलेत? अगं नाही, ते अगं रुपाले, ते माग लागलेत ह्यांच्या किती. हा, मागं लागलेलो आम्ही की अपर्णानं आता कामाला जायला पाहिजे. कारण अगं आमच्या क्लासमधली कलेक्टर झालेली पहिली विद्यार्थिनी आहे ना ती. काम करायला पाहिजे तिनं, असं म्हणत होते या ठिकाणी. मग तुम्ही कशाला हात जोडताय तिच्या पुढं? तिला जायचं असेल तर जाईल किती. अगं नाही, हात नव्हतो जोडत, सांगत होतो तिला. पण तुम्ही हात जोडू नका तिच्या पुढं. काय बाबाकडे जायचं? हो बरं. अहो तुम्ही घेता का ह्याला जरा, मी आवरून येते. हळूचा बाबाकडे जातो सोनू. अर्जुन प्लीज, तू आमच्यासाठी कंप्लेंट नको नोंदवून घेऊस. दादा अरे मग काय करायचं आणि कसं? मला कळतंय की तुला चुकीचं काम करायचं नाहीये, पण अरे प्रत्येक ठिकाणी कायदा पाळलाच पाहिजे असं नाही ना. तू तक्रार नोंदवलीस तर ते बाळाला घेऊन जातील. आणि ठेवतील कुठं? ठेवतील यांच्या कुठल्या तरी हाफिस मध्ये, नाहीतर टाकतील त्या बिचाऱ्या लेकराला कुठल्या तरी अनाथ आश्रमात. भया नाही, त्याला इथं घर मिळालंय की. आई, असं काही होणार नाही म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना. अगे काय बोलती तू आप्पे? हा, अगं तुला चांगलं माहितीये की ती रुपाली काय लवकर बरी होणार नाही म्हणून. अर्जुन, अरे एकदा या बाळाकडे बघ, म्हणजे तुला कळेल मी का म्हणतोय की हे बाळ इथंच राहिलं पाहिजे. हातात घेऊन बघ ना एकदा. बघ, घे. आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा. हे बघ, हा बटाटा म्हणजे सूर्य, हा टोमॅटो म्हणजे चंद्र, आणि हा कांदा म्हणजे पृथ्वी, जिथे आपण राहतो. बरोबर? चकुले, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जे दिसतं ते खरं असतंच असं नाही बरं का. आता तुला काय वाटतं? सूर्य मावळतो आणि उगवतो म्हणजे दिवस होतो, रात्र होते. म्हणजे काय होतं? सूर्य पृथ्वीभोवती असा फिरतो. अगं नाही चकुले, अगं हे चुकीचं आहे. उलट पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, आणि जेव्हा ते सूर्याभोवती फिरत असतात ना अशी, तेव्हा ते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात. कळलं का? म्हणजे दिवस उजाडतो आणि मावळतो तो कसा? सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते ती अशी. पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते आणि आपल्या भोवती पण. बरोबर. चकुले, आता तुझ्यासारखंच ना इतर लोकांनाही हे माहिती नव्हतं. अगं ते नाही वाटायचं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की काय, पण तसं नव्हतं.
अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावले, त्याचा भरपूर अभ्यास केला आणि मग हे कोडं सुटलं. कळलं का? आत्ता कळलं ते तुम्हाला. एकच नंबर. साहेब, ती बाळाची नोंद करायची होती ना मंदिरात सापडलेल्या. साहेब, अहो घरी सगळं ठीक आहे ना? काय झालं? तू काय म्हणत होता? अहो ती मंदिरात बाळ सापडले, त्याची नोंद करायची होती ना. चिंचुके, मी दादा बरोबर असं नाही वागू शकत रे. आता ते बाळ घरी आलंय, दादा वहिनी कसली खुश आहेत माहिती का? मला आत्ता नको वाटतंय. हा, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे साहेब. अहो पण कधी ना कधी काय ना. बघू ते पुढे तोडगा निघेल काहीतरी. आत्ता राहू दे. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणाल तसं. ऐक की, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? मला तक्रार नोंदवायची. मला तक्रार नाही नोंदवायची. साहेब, आम्हाला तक्रार नोंदवायची. काय झालंय? काय आमच्या धाकल्या दिराची करायची तक्रार. अगं कशाला? तुम्ही जरा गप्प बसाव. साहेब तुम्ही लिहून घ्या. हा, पण झालंय काय ती तरी सांगा. अहो, आमच्या जमिनीचा एक तुकडा होता. दोघा भावांमध्ये त्याची वाटणी झाली. आम्ही जरा बाहेर होतो म्हणून ह्यांनीच धाकल्या भावाला जमीन कसायला दिली. त्यांनी ती कसली, पीक बी त्यांनीच घेतलं. पण आम्ही आता परत आलोय तर तो जमीन द्यायला मागना. ती जमीन तुमच्या नावावर आहे? जी काही कागदपत्र आहेत तुमच्याकडे? होय, आहेत साहेब. तुम्ही आत्ता बरोबर आणल्यात? हो, आणलेत. अगं तक्रार कशाला करायची? हे बघा, त्यांना पण समजलं पाहिजे कायदा सगळ्यांसाठी समान असतोय. साहेब, आम्हाला काय बी नको. आमची जमीन फक्त परत पाहिजे. बाकी त्यांच्याशी काय वाद नाही आमचा. म्हणजे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना. चिंचुके, तक्रार नोंदवून घ्यावी लागेल. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मग ते भावाच्या बाबतीत का सांग? काय होतं ना मॅडम, तेव्हा तुम्ही धक्क्यात होता ना. बरं काय तोंडे, रिजॉईनिंगसाठी नेमकी काय प्रोसेस असते ते माहिती आहे का तुम्हाला? हो मॅडम, मला असं वाटतं एकदा तुम्ही सरांशी बोलून घ्या, ते नक्कीच समजून घेतील तुम्हाला. पण काय? पण एकदा तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. डॉक्टरांना? मॅडम, म्हणजे डॉक्टर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ. त्यांचं एकदा सर्टिफिकेट मिळालं ना तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही. म्हणजे तुम्हाला ऑफिसला तत्काळ जॉईन होता येईल आणि लोकांची तोंड बंद होतील. ठीक आहे, मी सगळी माहिती काढते आणि जे काही करायचं ते करून घेते. ओके मॅडम. आणि मॅडम, तुम्हाला काही मदत लागली ना तर मला निसंकोचपणे सांगा प्लीज. नक्कीच काय तोंडे. ओके मॅडम, लवकर या. आम्ही सगळे तुमची खूप वाट बघतोय. हो, थँक्यू. बापू. काय ग? काय झालं? बापू, बाळ आम्हाला सोडून गेलं तर? अरे दादा, तू नको ना असा विचार करू. नाही 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 नाही, स्वप्नील बरोबर बोलतोय. ते बाळ जर सोडून गेलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा, तुम्हाला ना घरातल्या माणसांचा आनंदच दिसत नाही. दिसत असताना तर तुम्ही असं केलंच नसतं. रुपाली ताईंना बरं करणं ही जबाबदारी माझी. ए बाया, आता तू तुझी कलेक्टर सारखी भाषणं ठोकू नकोस. हा, तू आता कलेक्टर नाहीयेस. विसरलीच वाटतं. हा, येड्यासारखी बाळाला शोधत होती ते. हा, नाही मावशी, मी नाही विसरले. कारण तुम्ही गावासमोर एकदा नाही चारदा बोलून दाखवले की मी वेडी आहे. मी रुपाली ताईंना लवकरात लवकर बरं करणारच आहे, पण त्याआधी मी हे सिद्ध करणार आहे की मी वेडी नाहीये. पण कसं आप्पे? आई, मी मानसिक चाचणी देणार आणि त्यात जर मी पास झाले तर मी परत ऑफिसला जाऊ शकेन. म्हणजे आपल्या तू पुन्हा कलेक्टर होणार? सरकार कलेक्टर आहे ती, तर तिला परत ऑफिसला जाता येईल. आप्पे, भारी निर्णय घेतला तू. पण काय ग आप्पे, नाही तू जर ऑफिसला जायला लागली तर तुला दुसरं काय सुचणार बी नाही. हा, मग त्या रुपालीचं काय? त्या बिचारीच्यात बदल कसा होणार? मावशी, बदल असा आपोआप नसतो होतो.
तो घडवावा लागत असतो. आणि मला 100% खात्री आहे, आपण सगळेजण मिळून रुपालीताईंना लवकरात लवकर बरं करू. आपले बरोबर आहे तुझं, आणि आम्ही सगळे आहेत तुमच्या संग. मी नाही. अर्जुन, ते बरोबर नाही केलंस. सर, काय हो, लवकर उठलात तुम्ही? तुम्हाला काही हवंय का? तुम्ही आत नाही येताय किचन बाळासाठी काय? सर सॉरी कालसाठी, खरंच सॉरी. अहो, आणि आता आम्ही पण फक्त बाळाचा विचार करतोय. आमचं कधी कळणार? नाही तसं नाही, म्हणजे बाळाचा आणि तुमचा विचार करतोय. सर, एकदा ही सगळी प्रोसेस नीट झाली ना, तर हे बाळ कायमस्वरूपी आपल्याकडे राहिलं. हो, सगळी प्रोसेस नीट झाल्यावर हे महत्वाचं आहे या ठिकाणी. मग होईल की, आणि नीट करूया आपण सगळं. कसं आहे ना अपर्णा, आता माझा विश्वासच राहिला नाही. मला पक्की खात्री आहे की चांगल्याची फक्त चाहूल लागते माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या आणि रुपालीची. आणि काही चांगलं होणार, चांगलं होतंय असं वाटत असताना सगळं विस्कटून जातं. सर, असं अजिबात नाहीये. तुम्ही नका ना असा विचार करू. असं काही नाही होणार. आहो, झालंय अपर्णा, माझ्या गेल्या 45 वर्षांच्या आयुष्यात तरी हेच झालंय. आणि तू कसं काय म्हणतेस असं होणार नाही? सर, मला तुमची भीती कळतीये. तरीही तुम्ही असं वागताय का? सर, अहो असं नाहीये. आमच्यावर विश्वास ठेवा की. अपर्णा, मला पहिल्यांदा तू अशी वाटलीस. दुसऱ्याच्या कामात नाक खुपसणार. नाही सर, अहो असं नका म्हणू. आम्ही हे बाळ तुमच्यापासून दूर नाही जाऊ देणार. ते जर आमच्यापासून दूर गेलं ना, तर मी तुम्हाला कधी माफ करणार? कधीच. भूक लागली बाळाला? हो, भूक लागली. दूध आणलं ना, आता दूध प्यायचं आणि झोपायचं. बाबा आले दूध घेऊन. दूध पितं आमचं बाळ आता. तू कशाला आलीस इकडं? ते बाळाला बघायला आले होते. काय बघायचं बाळाला? हा, काय बघायचंय? तुला एकदा सांगितलं कळत नाही का ग? जा इथनं. रुपाली, अगं अपर्णा, प्लीज. नाही मावशी. मावशी, आता असं काय होत नाही म्हणून ती परत कामावर चालली ना. आप्पे, कधी परत तुझी मानसिक चाचणी? आजच आहे भाऊजी, तिकडेच निघाले मी. तो बया आपे, नाही तुला जमल ना? मावशी, तुम्हाला लय पडली हो तिची? नाही अरे, आता ती रुपालीला बरं करायला निघाली ना, पण तिलाच बाळाचे आवाज येतात म्हणल्यावर डॉक्टर तिला येडी ठरू नये म्हणजे झालं. मावशी, त्यासाठीच ही चाचणी आहे. असं काय होणार नाही आपले. हो, होईल ग सगळं व्यवस्थित. स्वप्नील, हे जे काय आहे ना ते तू नीट बघून घे बर का. नाही काय आहे, आधी हिची चाचणी होऊ दे आणि मग त्याचा निकाल येऊ दे. मग तो काय येतोय ना त्याच्यावर आपण ठरवू हिला रुपालीला भेटून द्यायचं का नाही ते. हा दादा, हे बघ, मी अर्जुन, मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये. अरे दादा, तूच असं केलंस तर कसं होईल? अर्जुन, त्याला कारणही तशीच आहेत. अप्पे, हे बघ,
कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि पुरी तू जर म्हणतेस ना रुपाली बरी होणार, तर मला खात्री आहे तू तिला नक्की बरं करशील. पण त्याआधी तू स्वतः ठीक आहेस हे तुला आधी सिद्ध करावं लागेल. हो सरकार. आप्पे निघावं लागेल आपल्याला. हो. आप्पे, या चाचणीत जर तू पास झाली नाही तर तू परत कधीच ऑफिसला जाऊ शकणार नाही का? नाही भाऊजी, ते विचारलं नाही मी अजून. हा, आणि जे होणारच नाही ते विचारायची काय गरज आहे. चल येतो सर. येतो. बघितलं का, तिचा वकील बोलतोय. तिच्यापेक्षा ह्याला जास्त माहिती आहे सगळी. मावशी, त्यांचं ना प्रेम एकमेकांवर. वय का? हा, त्यांचं प्रेम आणि मग ह्यांचं काय? हा, हे बघ स्वप्नील, मी तुला सांगते, ते बाळ अजिबात कुणाला द्यायचं नाही म्हणजे द्यायचं नाही काय. हा, नाहीतर ही आपली स्वतः व्हायची बरी आणि रुपालीला येडी ठरवल आणि स्वतः जवळ बाळ घेऊन बसल. हा मावशी, तुम्हाला असलं काहीतरी बोलून भांडणं लावायची असतील ना तर ती होणार नाहीत. हा, आणि आप्पी असा विचार बी मनात आणणार नाही. हाय का आता मी कशाला भांडणं लावते तवा? जे आहे ना तेच बोलते. हे बघ स्वप्नील, तो अर्जुन तुझ्या विरोधात जाऊ शकतो का नाही? मग ह्या पिका गंडवणार नाही बरं बाळासाठी तुम्हाला? हा, कारण तिचं बी बाळ गेलंय ना. हो, पण म्हणून ती काही हे बाळ घेणार नाही ना या ठिकाणी. अरे ते मला परवानगी मिळाली का नाही? बोलून तर आलोय मी, बघू काय होतं. पण ते मी सगळं लावलं बरं का या प्रोजेक्टवर. मला हे काम चालू झालं पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे मग माझं गचूर कशाला धरतो? पैसे मी घेतलेत का? सोड. प्लॉट घेणारे अख्खा तू. काम झाल्यावर. झाल्यावर नाही, केल्यावर. काम केल्यावर म्हण. सुजा, सगळंच माझ्यावर टाकून मोकळं होऊ नकोस. म्हणजे काय बोलतोय तू? इथं माझ्या समोरून मोठमोठ्या बाता मारायला कोणी सांगितलं तुला? त्याव करतो त्याव करतो. अरे नाही कधी म्हणलोय, प्रयत्न करतोच आहे की मी. हे बघ, भाषा बदलली तुझी. आता प्रयत्नावर आलो होय. सुजा, ह्या अशा कामाला टाइम लागतो, तुला बी माहिती आहे. नको टेन्शन घेऊ. उद्या वगैरे होईल हे काम. उद्या 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 उद्या, काल बी उद्या म्हणतोय, आज बी उद्या म्हणतोय मला तू. म्हणते मला जर कळलं तू गंडवतोय मला, उद्याचा दिवस तुझा शेवटचा असेल, लक्षात ठेव. तू एवढा का चिडलायस ना ते माहिती आहे मला. ती आप्पी गेली ना टेस्ट द्यायला, म्हणून तुला टेन्शन. तिला नसतो घाबरत मी. हा, राहू दे राहू दे, हे सगळं बोलायला झालं रे. खरं तर ती आप्पी गेली मेंटल टेस्ट द्यायला, पण तुझं मेंटल हल्लंय. मी काय म्हणतोय ते ऐक. जर त्या आप्पीला बाजूला केलं तर तुझ्या सगळ्या अडचणी आपोआप दूर होतील भावा. बाजूला केलं तर म्हणजे तिला काय करायची गरज नाही. तिच्या नाकावर टिच्चून प्रोजेक्ट सुरू करायचा आपण. नको काळजी करू. ती टेस्ट जरी पास झाली ना तरी ती कामावर जायच्यात आपल्याकडे परमिशन असेल. नक्की? नक्की रे सुजा. आणि तुझ्या त्या प्लॉटपेक्षा तिच्या नाकावर टिच्चून प्रोजेक्ट सुरू झाला याचा आनंद जास्त होणार आहे मला. मी सातारात फ्लॅट बघत होतो, एक आवडला म्हणून तिकडे पैसे देऊन ठेवलेत मी. काय सांगतो? म्हणजे बुक केला तू? डाऊन पेमेंट वगैरे सगळं दिलंय का? हा, तसंच समज. माझे उरले सगळे पैसे मी तिकडे लावलेत. त्यामुळे काय करून हे काम झालं पाहिजे म्हणते. म्हणणार रे. अरे लेका, नवीन घर बुक केलंय तू, ते बी साताऱ्यात. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. चल आज बसू. सगळं सेलिब्रेशन एकत्रच करू. काय हो? अगं, रुपालीचा विषय डोक्यातूनच जाईना बघ, म्हणून आली मी. आम्ही याच विषयावर बोलत होतो. वय आप्पे, अगं तू म्हणलीस खरं रुपालीला समजावणार म्हणून. अगं पण तू कसं समजावणार आहेस पोरी? अगं ती हेच घेऊन बसली की तिनं त्या बाळाला जन्म दिलाय म्हणून. त्या बाहुलीच्या जागी बाळ आलंय हे तिला माहितीच नाही बघ. हा ना आप्पे, तू कसं आणि काय काय सांगणार आहेस तिला? हा विषय जरी काढला ना तरी चिडतात त्या. त्यांना आपण आता समजावणार कधी, किती आणि त्या ऐकणार कसं, सगळंच अवघड वाटते. नाहीतर काय. हा ना, ती कशी करते माहिती आहे ना तुला? लय म्हणजे लय अवघड आहे बघ आप्पे. आई, अहो कायमस्वरूपी ते बाळ ताईंकडे जावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून म्हणते त्याआधी त्यांना सगळं खरं सांगितलं पाहिजे. आणि बघा, मला 100% खात्री, ताईंना जरी सगळं खरं कळालं ना तरी पोटच्या पोरासारखं ते त्या बाळाला जीव लावतील. पण ह्या खऱ्याने तिला अजून काय झालं तर काय करायचं आपण? अगं मला लई भीती वाटते बघ. देवानं एवढ्या वर्षांनी त्यांच्या पदरात हे दान घातलंय, ते जाऊ नये बघ.
असं काही होणार नाही. हे बघा, तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं मला कळतंय. हे बघा, स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना आपण ते बाळ मिळवून देऊया. हां, विश्वास ठेवा की आमच्यावर. पण आप्पे, ही जबाबदारी लई मोठी आहे बघ. मला काही दिवस द्या ना, मी रुपाली ताईंना ते बाळ मिळवून देईल. हां काके, आपण आप्पीवर विश्वास ठेवू. ह्या आधी पण तिने करून दाखवलं आणि मी आत्ताही करून दाखवेन. नाही, मी दादाला तेच विचारत होतो, पण दादा काहीच बोलला नाही. दादा आणू ना फॉर्म. अर्जुन, फॉर्म आणायचाच असेल तर मी आणतो. मला बाळाच्या बाबतीत अपर्णा, तुझी आणि अर्जुनची कसलीच मदत नको या ठिकाणी. जेवढी मदत करायची होती तेवढी तुम्ही केलीच. अर्जुन, निघूया का? स्वप्नील, बरं झालं तू ह्यांना बोलला ते. हे बघ, आता बाळ तुझं आहे का नाही, त्यामुळं बाळाच्या बद्दल काय बी विचार करायचा असला ना ते तुम्ही करायचा. हा, तुम्ही म्हणजे तू आणि रुपालीनी. हा, तुम्ही का भांडणं लावताय? स्वप्नील, अरे तुला काय झालं अचानक? तू एकदम वेगळाच वागायला लागलायस. अरे त्यांचा हेतू चांगला आहे हे कळतंय ना तुला. सरकार, मुद्दा हेतूचा नाहीये या ठिकाणी. त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. हा, आता कसं बोललास? आणि ते बाळ आमचं आहे. आणि काही करून आम्हाला आमचं बाळ नाही गमवायचं. ठीक आहे, बघा बाबा, फक्त भांडू नका एवढंच. सरकार, काय? मला बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोल ना. चला बाहेर बोलू. पिऊ, आज तुझा पुढं. कुठं हरवलीस? आठवत होते सगळंच. सगळं म्हणजे? अरे म्हणजे एवढं जे काही झालंय ते सगळं आठवत होते. आपलं बाळ, मग आणि आता हे डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट. अजून काय म्हणले डॉक्टर? काळजी घ्या म्हणले. एवढंच? हा, काय झालंय? काय लपवते? अर्जुन, अरे हे बघ अप्पे, मी तुझ्यावर चिडत असेल, रागवत असेल, पण माझा लय जीव आहे का तुझ्यावर. अर्जुन, अरे ते आईबद्दल. आईबद्दल बोलत होते का डॉक्टर? आईच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलत असतील ना? त्यांना जास्त माहिती ना तुला काय वाटत असेल ते. हे सगळं मला कळायला पाहिजे होतं, पण मी काय केलं? चिडचिड. अर्जुन, हे बघ, तुझ्या जागी मी असते तर मी पण असंच केलं असतं. अप्पे, माझी पण आई लवकर गेली. मला पण आठवण येते तिची लय सारखी. आता बघ की तिला जाऊन 15-16 वर्ष झाले तरी मला सगळ्या गोष्टी आठवतात. काय काय आठवतं? सगळंच आठवतं आईबद्दल. आई शेतात यायची डबा घेऊन आम्हाला. ड्रायव्हर असला ना की अप्पे, मी कदमांना सांगायचो, कदम तुम्ही उशिरा जायचं शेतात, आणि इथं पडवीत आम्ही बॅट बॉल खेळत बसायचो. मी 3दा आऊट झालो ना की मग मी आऊट. कदम एकदा आऊट झाले की आऊट लगेच. आणि अंपायर कोण? आई. अशी हसायची ना मन भरून. आणि आईचं एक होतं अप्पे, आई अशी खळखळून हसली ना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. हसली की पाणी. आजारी होती ना दवाखान्यात, अर्जुन, मी बघायला गेलो होतो तेव्हा पण दवाखान्यात बेडवर झोपली होती, पण
चेहरा हसरा आणि डोळ्यात पाणी. मी हॉस्टेलला चाललो होतो ना, तर मला बोलले अर्जा बिंदास जा हॉस्टेलला, अजिबात घाबरायचं नाही, तुझा बाप आणि सरकार मला काय नाही होऊन देणार. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. अप्पी, मला कळतंय तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, मला पण येतेच की, पण तूच म्हणते ना की अर्जुन आहे, म्हणते ना मी आहे तुझ्या बरोबर. तुला काय वाटलं माझ्याशी बोलायचं बिंदास, आणि असं झालं ना की बोलायचं पण बोलताय ना, तू सगळं मिठी मारून टाकायची मला. एका वर्षात एवढ्या गोष्टी घडल्या. आज आता काय करणार, काय ठरलंय का? म्हणजे आता घरी येस तर काहीतरी. हा, अरे उलट बरं झालं, मला आज नाही जायचंय कामाला. ते का? असं काय घरी महत्वाचं काम आहे आज? अरे काल सरकार बोलले, जर आपण बाळासाठीचा फॉर्म भरणार असू ना, तर आपल्याकडे खूप कमी वेळ असणार आहे, आणि त्याआधी आपल्याला रुपालीताईंची खरी परिस्थिती समजली पाहिजे. या पे बघ, रुपाली बहिणींपासून जरा जपूनच राहतो. एवढं सगळं झालंय ना, दादा पण रागवलाय, त्या पण चिडलेल्या आहेत तुझ्यावर. त्यामुळे तू जे काय करशील ना, जपून कर, तुझी काळजी घेऊन कर. हो, मी घेते माझी काळजी. हा, आणि अजून एक, लय दगदग नको करत जाऊ, जरा आराम पण करत जा. बर, तू तुझी काळजी घे, मी आहे. आपे. हा, काय चाललंय तुझं? आता तूच तर म्हणली ना नुकतंच लग्न झालं आपलं, मला तर वाटतं सुट्टीच घ्यावी. अर्जुन आगाऊपणा करू. आली आई. आपे आपे नाक बघ ना, सेम रुपाली सारखं वाटतंय ना. हा मग एकदम सेम टू सेम. अप्पी दीदी, ए अप्पी दीदी, अप्पी दीदी, अप्पी दीदी. ए, तू कशाला आली का इकडे तडफडायला? हा, मी अप्पी दीदीला भेटायला आल्या. काय ग, कसं गेलं पेपर? एकदम सोप्पा गेला दीदी. तू शिकवलं तेच आलेलं. अरे वा, अरे वा छकुली, मग आता चांगले मार्क्स पडणार तुला. हो सर, अप्पी दीदी लय मस्त शिकवती, सगळं लक्षात राहतं. अगं पण तिच्या नाही ना लक्षात राहत सगळं. म्हणे गपकी. हे छकुली, पेपर गेले ना सोपे तुला? मग जरा सांगा मला, हे बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आता ग बाया, हिला काय कळतंय तर ढेकळ. मावशी, तिला सगळं कळतं बरं का. ती एकदा का बोलायला लागली ना, तर तुमची पळतबोई थोडी होईल. तर मावशी असू द्या हो, लहान मुलं खरं बोलतात. मी खरं खरं सांगेन. हा मग सांग, ये. छकुली, सांग ना, आमचं बाळ माझ्यासारखं दिसते का ह्यांच्यासारखं ग? अगं सांग ना. अप्पी दीदी सारखं, अप्पी दीदी सारखं. तुला काय विचारलं, तू काय बोलतीस का? अहो खरंच काकी, मी अप्पी दीदीचा लहानपणीचा फोटो बघितलाय. असंच दिसते अप्पी दीदी, खरंच. म्हटलं तर तुम्ही पण बघा. तू काय पण बोलायला लागलीस आता? हा, नाही तर काय, उगाच आपलं काय बी बोलत बसायचं. अगं बाळाला मी जन्म दिलाय, माझं बाळ आहे हे. पण तिच्यासारखं कसं दिसेल ग? अहो काकी. ए छकुले, अगं जरा गप बसायचं. काय घेशील तू? हा, किती बोलती ग? माझ्या बाळाला नजर लावती माझ्या बाळाला. अगं रुपाली लहान आहे ती. लहान आहे म्हणे, लहान. हे सगळं बोलायचं बरं कळतं? अरे एक नंबरची चुमडी नागाव पोरगी आहे ही. काय ग आप्पे? नाही, हिला कुणी शिकवलं ग हे असं बोलायला? हा, तू कशाला आली होतीस ग इकडं? कशाला आली होतीस? पेपरचं सांगायला ना? झालं ना तुझं सांगून? मग निघायचं इथनं, अजिबात थांबायचं नाही इथं. पहिल्यांदा त्यानं नियमाने कायद्याला डावलायची भाषा केली. बाळ आल्यावर सगळं नीट होईल असं वाटत असतानाच ही उभं राहिलंय. तरी बरं रुक्मिणी, सुजा शांत आहे ती. त्याच्या उद्योगाला लागलाय ते बरं आहे, नाही तर त्याचं काम आपीने अडवलं होतं ना,
तेव्हा मला वाटलेलं की परत तो 10 रुपयाला सुरुवात कर. पिओय म्हणून तरी तो नीट वागतोय. खरंच की. सरकार, अहो सुजयला फोन लावते कधीपासून, त्याचा फोनच लागत नाहीये. काय सांगितलं नाही का त्यानं? दुपारी बोलणं झालंय तेवढंच. आता एवढा उशीर झालाय म्हणजे योगा सरकार. सरकार सुजय, फोन कुठे तुझा? मी फोन करते तुला कधीपासून. बिझी होतो जरा. सुजा, अरे परत पिणार नव्हतास ना तू? आरूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलेलीस. आई, आजच्या दिवस शपथ सुटली. सुजा, अरे का असं वागतोयस तू? तुझ्यामुळे परत रुपालीला काय झालं तर मेहरबानी कर बाबा, पण परत घरात पिऊन येऊ नकोस. आधीच घरात भांडणं सुरू आहेत. ए आई, काय भांडण? त्या आप्पीची कमी होती का काय? तू अर्जपणाचा कायदा 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 करायला लागलाय. आणि ते दादा वहिनी नुसतं रडतच असतात. मला आता तमाशा करायचा नाही म्हणून गप्प आहे. मी बोलायला झालोय काय, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? जा. काय म्हणतात? काय म्हणतात हे? आजचं एकीकडे स्वप्नील, एकीकडे अर्जुन आणि एकीकडे हो सुजा. कसं घर शांत व्हायचं आपलं?